गेल्या एक दिवसापासून असं म्हणण्यापेक्षा जवळपास 4 ते 5 वर्षापासून आमच्या देशातील जी औपचारिक लोकशाही आहे ती जवळपास लयास गेली का काय अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली होती. आणि जेव्हा काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की येत्या 3 महिन्यामध्ये देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, हा आदेश दिला कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक पिटिशन दाखल झालेली होती. त्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा होता. म्हणजे अनेक क्षुल्लक कारणावरून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. आणि जवळपास लॉकडाऊनच्या काळामध्ये निमित्त होतं आणि तेव्हापासून आतापर्यंत प्रलंबित होत्या. या सगळ्या घटनाक्रमाचा किंवा या गेल्या 5 वर्षातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होण्याच्या कारणाचा आणि परिणामाचा आम्ही कधी आजपर्यंत विचारच केलेला नाही. जर विचार करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला संविधान अंमलबजावणीच्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला जावं लागेल. ज्या पद्धतीनं आज आमचा देश आणि संपूर्ण जग ज्या पद्धतीनं आजच्या घडीला इराण आणि इस्रायल या 2 देशांच्या मधील संघर्ष आणि या दोन देशाच्या संघर्षामध्ये अमेरिकेने घेतलेली उडी आणि इराण मधील न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याच्या तयारीत असलेल्या अड्ड्यावरती अमेरिकेची कार्यवाही, या सगळ्यांचा परिणाम पाहता दुसऱ्या महायुद्धाला संपल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं संपूर्ण जग जवळपास बहुतांशरित्या लोकशाहीला शरण आलं आणि तिथून लोकशाहीचा उगम व्हायला सुरुवात झाली. त्याच लोकशाहीच्या अनुषंगाने आम्ही जर विचार करू तर निश्चितपणे दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटापर्यंत जगाने सर्वच सत्ता प्रकारांचा अनुभव घेतला होता आणि कुठलाही लोकशाहीच्या व्यतिरिक्त सत्ता प्रकार हा पहिल्या महायुद्धाला, दुसऱ्या महायुद्धाला किंवा कुठल्याही 2 देशांमधील रक्तरंजित क्रांतीला थांबवू शकला नव्हता. आणि म्हणूनच की काय लोकशाहीचे महत्व संपूर्ण जगाला त्यावेळेस कळाले आणि बहुतांश देशांनी लोकशाही शासन प्रणाली स्वीकारली. आणि आपणच देशाच्या स्वातंत्र्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आपला देश स्वतंत्र झाला आणि त्या स्वातंत्र्याच्या नंतर आपणही त्या लोकशाहीला स्वीकारलं. आणि या लोकशाहीला स्वीकारल्याच्या नंतर या लोकशाहीची व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक गहन पद्धतीनं आदरणीय अब्राहम लिंकन यांच्या नंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीची गहन व्याख्या केली आहे. आणि ते म्हणतात की लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी परंतु रक्ताचा एकही थेंब न सांगता अशी शाही लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या केलेली असताना त्यासाठी भारताच्या संविधानाची निर्मिती केलेली असताना भारताच्या संविधानातील जे त्यावेळेसचे जे 395 अनुच्छेद होते, जे 22 भागामध्ये समाविष्ट झालेले होते आणि 8 परिशिष्टामध्ये समाविष्ट होते, अशा सुरुवातीला त्यावेळेस निर्माण झालेल्या भारताच्या संविधानातील अनुच्छेदानुसार जर 100% 100% आमचा देश आणि आमची राज्य यावरती, या संविधानावरती जर राज्यकारभार केला असता तर आज रोजी जे 3ऱ्या आणि अंतिम अणुयुद्धाची चाहूल लागण्याची जी सुरुवात झालेली आहे ती सुद्धा कदाचित झाली नसती. उलट
1945 पर्यंत आणि 1950 पर्यंत ज्या ज्या देशांनी अणुबॉम्बची निर्मिती केली आणि त्याच्या शक्तीवरती एकमेकांच्या शत्रू राष्ट्रावर धाक दाखविण्याचा प्रयत्न केला, त्यांची सुद्धा शक्यता अजिबात निर्माण झाली नसती जर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावरती भारत देश संपूर्ण राज्यकारभार केला असता. एवढंच काय, एक सुद्धा अनुच्छेद जर त्या ठिकाणी उल्लंघन केलं तर संपूर्ण संविधान त्या ठिकाणी एका सुद्धा अनुच्छेदाचं उल्लंघन केलं असतं तर संपूर्ण संविधान सुद्धा त्या ठिकाणी अपयशी ठरल्याचं करायला असतं. परंतु गेल्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये या संपूर्ण भारताच्या संविधानाचे उल्लंघनाची एक प्रकारे या लायक नसलेल्या नालायक राज्यकर्त्यांनी एक प्रकारे स्पर्धा निर्माण केली आहे. आणि याचाच एक भाग म्हणून का काय की ज्या पद्धतीनं आपण पाहतो की जेव्हा कोरोनाची महामारी 2020 मध्ये मार्च महिन्याच्या 24 तारखेपासून पहिला लॉकडाऊन आपल्या देशाला लागला आणि 2.5 महिने देश स्तब्ध उभा राहिला. हरकत नाही, त्या 2.5 महिन्यामध्ये आमच्या देशातील अनेक जण मृत्यूला कवटाळलं आणि आमच्या देशाची अनेक प्रकारे हानी झाली आणि त्याचबरोबर संपूर्ण जगाची सुद्धा त्या ठिकाणी हानी झालेली आहे. परंतु या 2.5 महिन्याच्या कालावधीनंतर जवळपास आम्हाला वर्षभर म्हणजे पुढल्या वर्षी सुद्धा आमची लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली होती. परंतु 1 वर्ष गेल्याच्या नंतर आम्ही त्या भारताच्या संविधानाच्या अनुच्छेदानुसार पुन्हा आम्ही पूर्वपदावर येण्यासाठी आम्हाला 5 वर्ष का लागले. काय कारण? जनगणना किंवा आज जी जातीय जनगणनेची सुरुवात झालेली आहे ती असेल किंवा जनगणना असेल साधी, या दोन्ही जनगणनापैकी कुठली तरी एक 2021च्या नंतर किंवा 22 मध्ये तरी चालू व्हायला पाहिजे होती. एवढंच काय की जेव्हा लोकशाहीचा जो प्रवास आहे या संपूर्ण प्रवासामध्ये संविधानाच्या अनुच्छेदानुसार अनुच्छेद 12 पासून अनुच्छेद क्रमांक 12 या 12 मध्ये राज्य या शब्दाची व्याख्या केली आहे. राज्य या शब्दाच्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद असेल किंवा विधिमंडळ असेल म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद असेल, संसद असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी अनेक प्रकारे लोकांच्या मताच्या अधिकारामधून लोकप्रतिनिधींची निवड होते आणि निवडलेल्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत जनतेच्या कल्याणासाठी जे जे कायदे निर्माण होतात आणि त्या कायद्यांची अंमलबजावणी होते आणि देशामध्ये संपूर्ण या सर्व घटकांकडून लोकशाहीचा प्रवास चालू होतो. या सर्व प्रक्रियेला अनुच्छेद 12 नुसार राज्य हा शब्द वापरलेला आहे. आता याच नुसार आपण पाहतो विधानसभा घ्या, विधान परिषद घ्या कुठल्याही राज्याची, लोकसभा घ्या किंवा राज्यसभा घ्या, या चारही प्रकारच्या सभागृहामध्ये जर त्या सभागृहांची त्या राज्यसभेची मुदत तर बेमुदत असते, दर 2 वर्षांनी 1/3 2/3 त्या ठिकाणी 1/3 त्या ठिकाणी सभासद भरले जातात. विधान परिषदेमध्ये सुद्धा दर 2 वर्षांनी 1/3 सभासदांच्या जागा रिकाम्या तेवढ्या भरल्या जातात. परंतु लोकसभा आणि विधानसभा या 2 सभागृहामध्ये ज्या दिवशी
ज्या दिवशी त्या सभागृहांच्या निवडणुका होतात, मतदान होतं, उमेदवार निवडून येतात आणि ज्या दिवशी पहिली सभागृहांची जी काही बैठक असते, अधिवेशन ज्याला म्हणू आपण, पहिलं अधिवेशन म्हणजे निवडणुका झाल्याच्या नंतर ज्या सभागृहामध्ये ज्या सभासदांची, ज्या आमदारांची, खासदारांची ज्या सभागृहामध्ये शपथविधी होतो, त्या दिवसापासून म्हणजे पहिल्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाची ज्या दिवशी सुरुवात होईल, त्या दिवसापासून ज्या दिवशी 5 वर्ष संपतील, त्या 5 वर्ष संपण्याच्या अगोदर निवडणूक आयोगाने या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची पूर्ण तयारी करायची आणि ज्या दिवशी 5 वर्ष संपतात त्या दिवशी विधानसभेचं, लोकसभेचं पहिले अधिवेशन भरवण्याची तयारी करण्यासाठी सर्व लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची असते. म्हणजे लोकसभेसाठी, विधानसभेसाठी एक दिवस सुद्धा त्या सभागृहाच्या व्यतिरिक्त कुठलाही एक दिवस त्या ठिकाणी रिकामा झालेला नाही. म्हणजे प्रत्येक दिवशी हे दोन्ही सभागृह अस्तित्वात असावेच लागतात आणि त्यासाठी जो कार्यकाळ असतो, जेव्हा विधानसभेचा कार्यकाळ संपतो आणि त्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदर हंगामी प्रधानमंत्री किंवा हंगामी मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी ते कार्यभार पाहतात आणि ज्यावेळेस त्यांच्या नंतरचा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री शपथविधी घेतील त्यावेळेस यांचा कार्यकाळ हा संपतो. थोडक्यात सांगायचं असं की लोकसभा आणि विधानसभा या दोन सभागृहांचा कार्यकाळ हा ताबडतोब निवडणुका झाल्याबरोबर सभागृह गठीत होतं आणि राज्याचा राज्यकारभार चालू असतो. आता या ठिकाणी या दोन सभागृहांसाठी, विधानसभा आणि लोकसभासाठी एक दिवस सुद्धा महत्वाचा असतो. परंतु ज्या ठिकाणी आमचा ग्रामीण भागातला प्रत्येक नागरिक त्या ग्रामपंचायतीच्या मार्फत आपल्या देशाच्या राज्यकारभारामध्ये एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या सहभागी होत असतो. मग ही ग्रामपंचायत, ही पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या मार्फत हा भारताचा नागरिक अप्रत्यक्षरित्या लोकशाहीच्या व्यवहारामध्ये सहभागी होतो. पंचायत समितीच्या माध्यमातून लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतो. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होतो. नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, या सर्वांच्या माध्यमातून हा शहरातला आणि ग्रामीण भागातला प्रत्येक जबाबदार नागरिक या अशा पद्धतीनं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत हा ग्रामीण आणि नागरी भागातला प्रत्येक जबाबदार नागरिक हा अप्रत्यक्षरित्या या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतो. परंतु हाच स्थानिक स्वराज्य संस्थांमधला हा जबाबदार नागरिक गेल्या 5 वर्षापासून हा लोकशाहीच्या प्रक्रियेतून बाहेर फेकला गेलेला आहे. ना त्यांनी त्या 5 वर्षामध्ये, 4.5 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये मतदान केलेलं आहे. कारण या देशामध्ये उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, यांनी ज्या महत्वाच्या ज्या काही याचिका असतील त्या त्यांनी वेळीच निकाली काढल्या नाहीत. कारण काही असू द्या, जर वेळीच निकाली काढले असतील तर आज आमच्यावरती ही औपचारिक जी लोकशाही आम्ही म्हणू ती सुद्धा जिवंत राहिली असते. परंतु गेल्या 5 वर्षापासून अनेक महाराष्ट्रातील आणि देशातील महापालिकांच्या निवडणुका झाल्या नाहीत, अनेक नगर परिषदांच्या निवडणुका झालेल्या नाहीत, अनेक महानगरपालिकेच्या
नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अनेक पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका झालेल्या नाहीत. म्हणजे एकंदरीत या देशातील स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या निवडणुका गेल्या 5 ते 4 वर्षापासून झालेल्या नाहीत. का? तर त्या ठिकाणी अनेक कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल होत्या. या याचिका ज्या आज निकाली काढल्या, ज्यांचा निकाल अजून आलेला नाहीये, ओबीसी आरक्षणाचा मुद्द्याचा निकाल अजून आलेला नसताना सुद्धा आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की येत्या 3 महिन्यामध्ये निवडणुका घ्या. आज जो आदेश दिला माननीय सर्वोच्च न्यायालयाने की येत्या 3 महिन्यामध्ये या निवडणुका घ्या, हा आदेश जर 2022 मध्ये किंवा 21च्या शेवटी जर दिला असता तर कमीत कमी येत्या 3-4 वर्षामध्ये आमचा सर्वसामान्य नागरिक हा या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये वंचित राहिला नसता. वेगवेगळ्या प्रकारच्या मतदानापासून वंचित राहिला नसता. आणि यामुळे झालं काय? यामुळे या प्रक्रियेमध्ये सहभागी असणारे सर्वच, मग नगरसेवक असतील, सदस्य असतील, सभापती असतील, अध्यक्ष असतील, ही जी या स्थानिक स्वराज्य संस्थांमधली जी काही लोकप्रतिनिधींची जी पदाधिकारी आहेत, या सर्वांना गेल्या 4 ते 5 वर्षापासून निश्चितपणे या प्रक्रियेपासून बाहेर फेकल्या गेलेला आहे. आणि मग हा संपूर्ण कारभार त्या ठिकाणी महापालिकेचा आयुक्तावर जरी आलेला आहे, त्यानंतर जिल्हा परिषदेचा कार्यभार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर आलेला आहे. म्हणजे प्रशासनावर, प्रशासकीय अधिकाऱ्यावर हा भार आणि मुद्दा आलेला असल्यामुळं या ठिकाणी एकाधिकारशाही निर्माण झाली होती. ज्या जनतेच्या मताच्या अधिकारातून लोकांच्या मार्फत प्रतिनिधी पोहोचले जातात आणि त्या प्रतिनिधी मार्फत ते सभागृह चालते, आज ते गेल्या 4 ते 5 वर्षापासून दिसलं नाही. फक्त प्रशासनाच्या माध्यमातून या कार्यभार चालवत होत्या या सर्व प्रकारच्या. त्यामुळं झालं काय की या देशातून लोकशाहीचा जो मताचा अधिकार आहे लोकशाहीमधला, तो या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून अंमलात आणला नसल्यामुळे मग ते निवडणूक आयोग असेल किंवा इतर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतील किंवा इतर याचिकांच्या, म्हणजे कुठल्याही कारणामुळे का असेना, परंतु हा मताचा अधिकार आमचा गेल्या 5 वर्षापासून हिरावून घेतला. एक तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनने आमचा मताचा अधिकार हिरावून घेऊन लोकशाही संपुष्टात आणलेली आहे. आणि त्यामध्ये खरं नेमकं काय, त्या ईव्हीएमचं बटन दाबण्याची सुद्धा मोबाईल या 5 वर्षामध्ये आम्हाला दिली नाही महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये. म्हणजे आता आपण स्पष्ट आहे की आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली जी लोकशाही आहे, त्या लोकशाहीची आविष्कारिकता आणि बीज गेल्या 75 वर्षामध्ये आमच्या देशात रुजू शकली नाही. हेच त्यामागचं मूळ कारण आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये ही लोकशाहीची बीज रुजलीच नाहीत. एक उदाहरण द्या, गेल्या 4 वर्षामध्ये, 4.5 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये एक उदाहरण द्या की कुणीतरी एखाद्या व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने किंवा राजकीय पक्षाने किंवा सामाजिक संघटनेने एक तरी उदाहरण दाखवा की ज्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेली आहे की आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का होत नाहीत. सर्वोच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारची याचिका का दाखल करू शकले नाही. जिथं ओबीसी आरक्षणाचा मुद्दा नसेल त्या ठिकाणी निवडणुका का होऊ शकल्या नाहीत. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळं, आणि तेही आज जो आदेश आलेला आहे तोच आदेश जर 3-3.5 वर्षापूर्वी जर दिला असता तर या 3-3.5 वर्षामध्ये आमची लोकशाही जिवंत राहील नसते. म्हणजे एक सुद्धा व्यक्ती समूह, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष या कुणीही सर्वोच्च न्यायालयाचा विचारला नाही याचिका दाखल करून, कुणीही निवडणूक आयोगाला पत्र पाठवून विचारलं नाही, कुणीही साध्या एखाद्या महापालिकेच्या कमिशनरला सुद्धा भेट दिली नाही शिष्टमंडळाकडून. म्हणजे याचा अर्थ आमच्या देशातल्या सर्वसामान्य जनतेमध्ये
लोकशाहीची बीजं अजून रुजलेली नाहीयेत. हे त्याच्या मागचं मुख्य कारण आहे. केवळ मताचा अधिकार प्राप्त होणं आणि आम्ही मतदान करणं आणि निवडून येणं आणि त्या सगळ्यांनी आपापली कायदे करून अंमलबजावणी करणे एवढ्या पुरती मर्यादित कधीच लोकशाही राहिलेली नसते आजपर्यंत आणि राहणारही नाही. एवढ्या पुरती मर्यादित आहेच नाही. तर ही लोकशाही परिणामकारक पाहिजे. जो परिणाम स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या चारही मूल्यांना आविष्कारित करणारी असेल तर आम्ही मताचा अधिकार जेव्हा वापरतो त्यावेळेस आम्ही कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये. 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये नोकरीचा आमिष किंवा काहीच नाही जमलं तर एखाद्या दारूचा आमिष, वेगवेगळ्या प्रकारच्या पार्ट्यांचा आमिष, या आमिषाला बळी न पडता आणि पारदर्शकपणे, निर्भीडपणे आमच्या मतानुसार, आमच्या स्वातंत्र्यानुसार आम्ही त्या मताचा शिक्का, बटन नव्हे त्या मताच्या अधिकाराचा शिक्का आम्ही मारू आणि त्या पद्धतीने आमची निवडणूक जर पार पाडत असेल तर निश्चितपणे आमची लोकशाहीचा हा कमीत कमी मूलभूत आणि प्राथमिक अधिकार आम्ही गाजवला आणि हाच अधिकार आम्हाला गेल्या 5 वर्षामध्ये केवळ विधानसभा आणि विधानसभा आणि लोकसभा यांच्या मार्फत आम्हाला मिळाला. परंतु 2024 मध्ये या दोन्ही निवडणुका झाल्या, विधानसभा आणि लोकसभेच्या झाल्या, परंतु इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननं आमचा तोही अधिकार हिरावून घेतला आणि आम्ही क्षुल्लक फुटकळ स्वार्थाला आमिषाला बळी पडून आम्ही त्या ईव्हीएमची बटणं दाबली. म्हणजे आमच्या हातातला दगड आम्ही आमच्याच पायावर मारून घेतला. यासाठी मी कुठल्याही राजकीय पक्षाला तोच देणार नाही. यासाठी मी कुठल्याही संस्थेला जबाबदार धरणार नाही. त्याला जबाबदार असेल ज्यांनी या राजकीय पक्षांकडून, राजकीय नेत्यांकडून ज्यांनी पैसे, नोटांची बंडल घेतली, त्या जबाबदार म्हणण्यापेक्षा बेजबाबदार नागरिकांना बेजबाबदार आहे. ज्यांनी या आमिषापोटी स्वतःची कुराड आपल्या पायावर मारून घेतली आणि पर्यायाने आमच्या देशाचा सुद्धा त्यांनी आत्मघात केलेला आहे. जेवढा या देशातला सर्वसामान्य नागरिक आमिषाला बळी पडून स्वतःच्या हातबंदीपोटी पैसे घेऊन अनेक आमिषापोटी बळी जाऊन त्या ठिकाणी मतदान केलेला असेल, तो जेवढा जबाबदार तेवढाच येथील राजकारणी, येथील राजकीय पक्षांचे उमेदवार, निवडून आलेले आमदार, निवडून आलेले खासदार, निवडून आलेले सगळे मंत्री म्हणजे अन्याय करणारा दोषी आणि अन्याय सहन करणारा तो डबल दोषी. म्हणजे गेल्या 4 ते 5 वर्षापासून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत. याला जबाबदार आम्ही आहोत. कारण आम्ही या संविधानाला नाही समजून घेतलं. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीच्या क्रांतीच्या त्यागाला आम्ही समजून घेऊ शकलो नाही. आम्ही फक्त त्यांचे फोटो, प्रतिमे, स्मारक, पुतळे यांच्या व्यतिरिक्त आम्ही बाहेर पडलोच नाही. आम्ही कधी त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमधून त्याचा त्याग आणि संघर्ष समजून घेण्याची वेळच येऊ दिली नाही. कारण आम्हाला सर्व काही भेटलेलं आहे. एखाद्या आई वडिलांनी जीवनभर बौद्धिक आणि शारीरिक क्षमतेनुसार शेवटपर्यंत कष्ट करावे, मेहनत घ्यावी आणि आपल्या अपत्यांना, आपल्या मुलांना सर्व काही रेडीमेड करून द्यावं. त्यांना जगण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो त्या संघर्षाची सर पोचून देऊ नये अशा पद्धतीनं त्या आई वडिलांनी जर वर्तन केलं तर त्या मुलांना त्याची किंमत अजिबात वाटत नाही. आणि जेव्हा आई वडिलांच्या नंतर त्या मुलावर पाय येते आणि त्या मुलाच्या जीवन कालावधीमध्ये जसा समाज असेल, जसं जग असेल, ज्या पद्धतीनं गुन्हेगारी करून जगणारा असेल समाज, अशा समाजामध्ये त्याला टाकलं जातं आणि तो त्यापासून कधीही अलिप्त होऊ शकत नाही. म्हणजे कष्ट करण्याची तयारी होऊ शकत नाही. शारीरिक आणि मानसिक बौद्धिक क्षमतेनुसार कष्ट करण्याची तयारी होऊ शकत नाही आणि त्यामुळे तो एका मोठ्या भयानक वास्तवामध्ये भिडला जातो आणि
त्यामध्ये त्याला दिशाहीन आणि दशाग्रस्त अवस्थेत जीवन जगावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे आज आमचा जो काही भारतीय समाज आहे, हा भारतीय समाज म्हणजे भारतीय सर्वसामान्य नागरिकांचा समूह म्हणजे भारतीय समाज. आणि हा भारतीय समाज अशाच प्रकारे दयनीय अवस्थेत जगतोय. त्याचं एकच कारण आहे की या देशातील आमची जी लोकशाही आहे, आमचं संविधान आहे आणि आमच्यावरती राज्य करणारी जी काही जबाबदार लायक नालायक राज्यकर्ती मंडळी आहे, तिच्या विरोधात आम्ही जाब विचारणे हा जो अधिकार आम्हाला संविधानामधून दिलेला आहे, तो अधिकारच आम्हाला कळलेला नसल्यामुळं ही आमची अवस्था आहे. आम्हाला या धार्मिक कर्मकांडामध्ये अडकून ठेवल्यामुळं आम्ही सद्विचारी बनूच शकलो नाही. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या 47 आणि 48 क्रमांकाच्या उल्लंघनामुळे आमच्या देशामध्ये राज्यामध्ये दारूचा महापूर रोखला गेलेला आहे. मादक पदार्थाचा अतोनात मुबलक प्रमाणामध्ये निर्मिती चालू आहे, जेणेकरून आम्ही त्याच्या व्यसनी जाऊन आणि आम्ही कधीच सद्विचारी बनू नये आणि आम्ही नेहमी मानसिक गुलामाप्रमाणे जगावं अशीच इच्छा या राजकारण्याची, या राजकीय पक्षांची आणि सत्ताधाऱ्यांची आहे. आणि म्हणून आम्ही सद्विचारी बनू नये, आम्ही संविधानाला समजून घेऊ नये, आम्ही मूलभूत हक्काला समजून घेऊ नये, मूलभूत हक्काच्या बाबतीत आम्ही जागृत होऊ नये आणि जागृत होऊन इतरांनाही जागृत करू नये, यासाठी सर्व व्यवस्थितपणे ही व्यवस्था व्यवस्थितपणे या ठिकाणी व्यवस्था काम करते. आणि म्हणून की काय, आज आमचा भारतीय सर्वसामान्य नागरिक 5-5 वर्षापासून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून वंचित राहतोय, तरी आम्ही कोणाला जाब विचारत नाही. आमचं शिष्टमंडळ कधी जात नाही, कुठं भेटत नाही. याचाच अर्थ आम्ही ही गुलामीची नशा स्वीकारल्यामुळे, गुलामी स्वीकारल्यामुळे आम्हाला सद्विचारी करायचा नाही. हाच एक प्रकारे संदेश आमचा या भारत देशामध्ये सर्वसामान्य जनतेचा झालेला आहे. आणि यासाठी जे जबाबदार आहेत, या व्यवस्थेचे जबाबदार आहेत, जोपर्यंत आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत नाही की या देशाचा मी मालक आहे, या देशाचा मी प्रमुख जबाबदार नागरिक आहे आणि त्याच्यामधून माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आमच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करायचा अधिकार फक्त मलाच आहे आणि मी ते केल्याशिवाय राहत नाही, असा आत्मविश्वास जोपर्यंत आमच्याकडून व्यक्त होत नाही आणि तो प्रतिकूल सिद्ध होत नाही, तोपर्यंत आमचा देश अशाच प्रकारे गुलामी आहे. जी गुलामी या राजकीय पक्षांनी, या राजकारण्यांनी, या बाहेरून आलेल्या आर्यांच्या सामदाम बंधभेदांच्या कूटनीतीवर आधारित असलेली ही संपूर्ण व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेने निर्माण केलेल्या अव्यवस्थेला आम्ही जबाबदार आहोत. आज आम्ही एकटे न राहता एकापेक्षा जास्त लोकांचं संघटन करून आपल्याला ही सामाजिक जबाबदारी पार पाडायला आहे. म्हणून गेल्या 5 वर्षापासून एक तर या ईव्हीएमच्या माध्यमातून आमची लोकशाही मतदानाचा संपलेला आहे. अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणामधून विजय मल्ल्यासारखे, नीरव मोदी सारखे आमच्या देशाला लुटून बाहेर देशात पळून गेले आहेत. आणि आमच्या देशातील अनेक प्रकारच्या खाजगीकरणामुळे सार्वजनिक संस्था आमच्या मोडकीत झालेल्या आहेत. एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स या सरकारी कंपन्या टाटा कंपनीला देऊन खाजगीकरण केलेलं आहे. रेल्वे स्टेशन, काही विमानतळ अडाणी अंबानीला देण्याचा प्रयत्न दिलेले आहेत. म्हणजे सार्वजनिक ज्या काही सरकारी मालमत्ता आहेत, सरकारी जे काही व्यवसाय आहेत, जे सरकारी कंपन्या आहेत, त्या सगळ्या खाजगीकरणाला दिल्यामुळे आरक्षण राहील. आणि आरक्षण नसल्यामुळं वंचित, उपेक्षित SC/ST प्रवर्ग पुन्हा वंचित होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे जी लोकशाही ज्यासाठी आमच्या देशातील स्वातंत्र्य सैनिकांनी, स्वातंत्र्यवीरांनी आमच्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी स्वतःचं समर्पण करून टाकलं कुटुंबासहित आणि या देशाला स्वातंत्र्य केलं. आणि या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी भारताच्या संविधानाची निर्मिती केली गेली. आणि याच भारताच्या संविधानाची अवहेलना आणि त्यांच्या अनुच्छेदाचे उल्लंघन या सगळ्या परिणामामुळे आज आमची लोकशाही केवळ आणि केवळ नावापुरतीच उरलेली होती. ती सुद्धा मतदानाच्या पुरतीच मर्यादित राहिलेली होती. आणि ती मतदानापुरती राहिलेली लोकशाही सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये या देशातून, या राज्यामधून वंचित झालेली आहे, दुर्लक्षित झालेली आहे. आणि म्हणून या व्हिडिओच्या टायटलच मी असं ठेवलंय की
5 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणाऱ्या आहेत, म्हणजे औपचारिक लोकशाहीची रजा संपली. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये औपचारिक लोकशाही सुद्धा नव्हती आणि 5 वर्षाच्या पूर्वी तर लोकशाही संपूर्णतः संपण्याच्या मार्गावर होती, पण जी काही होती ती सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये संपली होती, म्हणून ती औपचारिक लोकशाही आहे. आणि ही अशा प्रकारची लोकशाही आमच्या देशामधून जर जात असेल आणि त्याला जबाबदार मी असेल, स्वतः आनंद भरले असेल, तर निश्चितपणे या देशातील प्रत्येक जो लोकशाहीचा स्तंभ आहे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि पत्रकारिता, या चारही आधारस्तंभ ज्याला पालन म्हणतात, हे पालन डळमळीत होऊन संपूर्ण लोकशाहीचा आणि संविधानाचा डोलारा नष्ट व्हायचा आहे. आणि हे जर टाळायचं असेल तर आज आता ताबडतोब या क्षणापासून प्रत्येकाने या संविधानाला समजून घ्या, संविधानातून जागृत व्हा, मूलभूत अधिकारातून जागृत व्हा आणि स्वतःच्या कमीत कमी मताच्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि त्याच्यासोबत जोडलेल्या व्हीव्हीपॅटला विरोध करा. आणि या विरोधाला केल्याच्या नंतर त्याच्यानंतरची आपली पुढची पायरी म्हणजे संविधानाची जागृती देशाची करणे. म्हणजे कमीत कमी आपण मूलभूत अधिकाराचं संरक्षण करू शकलो तर निश्चितपणे आपण एक जबाबदार नागरिक म्हणून त्या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडू शकतो, असं त्या ठिकाणी मी सांगतो. आणि शेवटी एक सांगतो की सर्वसामान्य भारतीय नागरिकांनो, निदान या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये जास्तीत जास्त ईव्हीएमला टाळण्यासाठी जे जे आंदोलन करता येईल ते केलं पाहिजे. आतापासून जर हे आपण विरोध करत राहिले या व्यवस्थेच्या विरोधात, सर्वोच्च न्यायालयाच्या, निवडणूक आयोगाच्या, या संपूर्ण राष्ट्रपतीच्या, या संपूर्ण संविधानिक संस्थांच्या विरोधामध्ये जाऊन आपण आपल्या मताच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी ईव्हीएमला विरोध जर करत राहिलो तर कमीत कमी 2029ला जर झाल्या तर त्या निवडणुका ईव्हीएमला हटवून बॅलेट पेपर होतील अशी अपेक्षा बाळगतो. आणि पुन्हा एकदा आपल्याशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही माझी विनंती आपण मान्य करून जन आंदोलनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सिद्ध झालं पाहिजे, आचरणातून कर्तृत्व सिद्ध झालं पाहिजे, तेव्हाच आपली लोकशाही आपला देश टिकेल. अन्यथा इराण, अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धाच्या ठिपक्या आपल्याकडे पोहोचतील आणि आपणही आपल्या डोळ्याने आपलं स्वतःचं मरण पाहू अशी वेळ येऊ नये यासाठी ही नंबर